कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी दानशूर उद्योजक राजेश ठोळे व ठोळे परिवाराने पुढाकार घेत अत्याधुनिक फॉगर मशीनची भेट दिली आहे. या मशीनमुळे ऑपरेशन थिएटरचे निर्जंतुकीकरण नियमितपणे होणार असून शस्त्रक्रिया सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे. कोपरगाव ग्रामीण रुग्णालय परिसरात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात उद्योजक संजय भन्साळी यांच्या हस्ते हे मशीन रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर गिरीश गुट्टे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी डॉक्टर कृष्णा फुलसुंदर, डॉक्टर आतिश काळे, डॉक्टर चंद्रशेखर आव्हाड यांच्यासह वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर अजय गर्जे यांनी केले. गेल्या काही दिवसांपासून फॉगर मशीन बंद असल्याने ऑपरेशन थिएटरच्या निर्जंतुकीकरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे शस्त्रक्रिया विभागाच्या कामकाजावर परिणाम होत होता. ही तातडीची गरज ओळखून ठोळे परिवाराने तत्परतेने नवीन मशीन उपलब्ध करून देत आरोग्य व्यवस्थेला बळकटी दिली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गिरीश गुट्टे म्हणाले, या मशीनमुळे ऑपरेशन थिएटरचे निर्जंतुकीकरण नियमित होईल आणि शस्त्रक्रिया सेवा अधिक कार्यक्षमपणे सुरू राहतील. ठोळे परिवाराचे हे योगदान रुग्णालयासाठी अत्यंत मोलाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ठोळे परिवाराची दानशूर परंपरा यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रमांतून दिसून आली आहे. कोविड काळात औषधी साहित्य, ऑक्सिमीटर, ऑक्सिजन सिलेंडर, तापमापक, मास्क, सॅनिटायझर तसेच रुग्णांना अन्न नाश्त्याची मदत करून त्यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला होता. रुग्णालय प्रशासनाने ठोळे परिवाराचे आभार मानत भविष्यातही अशा सामाजिक सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. नमस्कार, मी डॉक्टर गिरीश प्रकाशराव गुप्ते. ही जी आपल्याकडे फॉगर मशीन आहे, श्री राजेश ठोळे यांनी दिलेली आहे ठोळे परिवाराने. तर आपल्याकडे ह्या मशीनची उपलब्धता नव्हती. आपल्याकडे जी मशीन होती पूर्वीची ती खराब झाली होती. त्यासाठी आपण शासकीय पातळीवर पूर्ण प्रयत्न केले, पण ती उपलब्ध होणार नव्हती. बरेच महिने किंवा एखादं वर्ष पण गेलं असतं ती उपलब्ध होण्यासाठी. तर ह्या मशीन नसल्यामुळे केवळ आपले जे ऑपरेशन आहे ते थांबणारे होते. जवळपास आपल्याकडे आतापर्यंत म्हणजे 80च्या आसपास सिझेरियन सेक्शन होतात आपल्याकडे. कोणतंही ऑपरेशन करायचं असेल तर ह्या मशीनची आवश्यकता असते. हे जे निर्जंतुकीकरण किंवा स्टरलायझेशन करण्यासाठी आहे. ऑपरेशन थिएटर आणि इतर रूम मध्ये काय फरक असतो की ते निर्जंतुकीकरण केलं असतं. तर जे बेसिक ऑपरेशन थिएटरसाठी निर्जंतुकीकरण किंवा स्टरलायझेशन करण्यासाठी ह्या मशीनची खूप आवश्यकता असते. तर ही मशीन आपल्याला आता श्री ठोळे यांनी उपलब्ध करून दिल्यामुळे आपल्याला जे काही रुग्णसेवा आहे, त्या पेशंटचे ऑपरेशन आहेत, कोणते ऑपरेशन असो, ऑपरेशन थिएटरमध्ये योग्य पद्धतीने करता येतील, त्याचं निर्जंतुकीकरण करण्यात येईल. तर ही अतिशय उपयुक्त अशी मशीन आपल्याला दान स्वरूपात भेटलेली आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये. तर मी सर्वांचे आभार व्यक्त करतो, ठोळे परिवाराचे, गर्जे सरांचे, भन्साळी सरांचे, आणि असे आवाहन करतो की आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण खरंच चांगल्या पद्धतीने काम करतो. आपण दानशूर व्यक्तींना आवाहन करतो किंवा त्यांनी पण काही आपल्याकडे ज्या काही कमतरता आहेत किंवा कमी आहेत त्या दानशूर व्यक्ती आपल्याला दान करू शकतात. मी सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. चंद्रकांत गर्जे, कोपरगावला प्रॅक्टिस करतो, परंतु मला इकडे सरकारी दवाखाना जो आहे म्हणजे ग्रामीण रुग्णालय, याच्यात मी आमदारांचा प्रतिनिधी म्हणून रुग्ण कल्याण समितीमध्ये आहे. आमदार साहेबांनी म्हणजेच अशोकदादांनी गेले 5 वर्ष, त्याच्या आधी अशोकदादा होते, त्यांनी 10 वर्ष त्यांच्या टर्ममध्ये, आणि परत 15 वर्ष आता मला झाले जवळपास मी रुग्ण कल्याण समितीचं काम पाहतो. परंतु जेव्हा दैनंदिन अडचणीचा आढावा घेतला तेव्हा लक्षात आलं की छोट्या गोष्टीसाठी रुग्णांना बाहेरगावी जावं लागतंय, तिथे जो उपचार व्हायला पाहिजे तो होत नाही. त्याच्यामध्ये आज जी फॉगर मशीन आम्हाला मिळाली दान म्हणून, ती मिळाली भविष्य ठोळे यांनी पॉलीप्लास्ट, त्यांचं साई पॉलीप्लास्टतर्फे हे फॉगर मशीन आम्हाला दिलं. त्याच्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार मानतो. परंतु या माणसाने भविष्य ठोळे यांनी इतकं सांगितलं की मला सत्कार नको. असे लोक समाजामध्ये फार कमी आहेत की ज्यांना लोकांना डोनेशन देऊन सुद्धा सत्कार नको म्हणणारी मंडळी खूप कमी आहे. परंतु आम्हाला त्यांना त्याच्यामध्ये घ्यायचं होतं आणि त्याच्यासाठी आम्ही तर उतराई होऊ शकत नाही त्यांनी दिलेल्या फॉगर मशीनच्या उपकारातून. परंतु याच ऋणात कायम राहण्याचं मी मनोगत व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. आमच्या ग्रामीण रुग्णालय कोपरगाव यासाठी राजेश भैया ठोळे व त्यांचे सर्व ठोळे परिवार यांनी ग्रामीण रुग्णालयासाठी जे फॉगर मशीन 25,000 किमतीचं आम्हाला प्रेझेंट दिलं किंवा भेट दिली आहे रुग्णांच्या सेवेसाठी. मी त्यांचे ग्रामीण रुग्णालय व आमच्या शासनातर्फे त्यांचा आभार मानतो. माझं सर्वांना आव्हान राहील का सर, आपल्या कोपरगाव तालुक्यातील जनतेसाठी का सध्या आपल्या सर्वांच्या परीने असं दान किंवा काही जे प्रेझेंट आवश्यकता आहे त्याची मदत करावी. गर्जे सर आमचे आमदार प्रतिनिधी आहे रुग्ण कल्याण समितीवर, त्यांचे अतिशय आम्हाला योगदान असतं.
त्यांनी त्यांच्या ट्रस्टमार्फत मागच्या वर्षी 11,000 रुपयाची आपल्याला देणगी दिली होती. माझं असंच आव्हान राहील सर्वांना का त्यांनी आम्हाला मदत करावी. तसंच रुग्ण कल्याण समितीमार्फत आपण जर आम्हाला कोणी 50,000चं डोनेशन दिलं तर आपण एखाद्या वॉर्डला त्या स्मरणार्थ आपण नाव देऊ शकतो आणि त्या सदस्याला आपण त्याला रुग्ण कल्याण समितीचा मेंबर पण करू शकतो. माझं सर्व जनतेला किंवा दानशूर व्यक्तींना आव्हान राहील का आपणही अशा प्रकारे मदत करावी. धन्यवाद.